नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता आज जी रेसिपी आपण पाहणार आहोत ती एक उपवासाची रेसिपी आहे। ती म्हणजे उपवासाची उकडपेंडी किंवा त्याला उपमाही म्हणतात। आता त्यासाठी लागणारे साहित्य किंवा पदार्थ आपण पाहूयात। हे एक मी उपवास भाजणीचं पीठ घेतले, 1 वाटी तूप घेतले, जिरे घेतलेत, शेंदी मीठ घेतले कारण ही उपवासाची डिश आहे, शेंगदाणा कूट घेतले अर्धी वाटी, मिरच्याचे काप घेतलेत, दही घेतले आणि तिखट घेतले। हे दोन्ही प्रकारचं तिखट आहे, रंगाचं आणि तिखट। आता तुम्हाला जर तिखट चालत नसेल तर तुम्ही फक्त हिरव्या मिरच्यावरती पण भागवू शकता, पण मी लाल तिखट घेतले। आमच्याकडे उपवासाच्या वेळेला लाल तिखट आम्ही ठेवत असतो, ते तिखट घेतले। एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। शेवटी जे आहे एक चिमूटभर साखर एक चव म्हणून आपल्याला त्याच्यात टाकायची। गॅस पेटवून घेऊयात। त्याच्यात आपण 1-1.5 चमचा तूप टाकूयात। तूप चांगलं गरम झालंय, आपण त्याच्यामध्ये आता जिरे टाकूयात। आता मिरच्याचे काप टाकूयात आणि लागली त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ना ते भाजलेलं पीठ टाकायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं मंद आचेवरती। आता हे आपलं छानपैकी भाजून झालेलं आहे बघा, कलर ह्याचा बदलला आहे आणि चांगला भाजलेला भाजणीचा सुवास पण छान सुटलेला आहे। आता ह्याच्यात सगळ्यात पहिले आपल्याला दाण्याचं कूट टाकायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं त्याला एकदा। नंतर मग मीठ टाकायचं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं असतं। आपल्या चवीप्रमाणे थोडंसं तिखट टाकायचंय, आंबटपणा यासाठी थोडंसं दही घालायचं 1 चमचाभर। त्याला चांगलं फिरवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला पाणी घालायचं आहे। गरम पाणी करून ठेवलं होतं मी, पाणी जे आहे ते आपल्याला हळूहळू टाकत त्याला फिरवायचं आहे। पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार टाकायचं असतं। आता आपण बघू शकता आपली उपमा छानपैकी तयार झालेली आहे उपवासाची। आता ह्याच्यामध्ये जे आहे आपल्याला चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे, 1 चिमूटभर साखर टाकायची, जास्त टाकायची नाही कारण आपण दही टाकलेले आहे त्यामुळे आपल्याला आंबूस पण नाही आहे, त्यासाठी आपल्याला साखर थोडीशी टाकायची असते। साखर टाकल्यावर आपण त्याला छानपैकी हलवून घेऊया। 1-2 मिनिटं ताटली झाकण ठेवायची फक्त। आपण बघू शकता आपला उपमा छानपैकी तयार झालेला आहे, त्याला उकडपेंडी पण म्हणतात। आपण बघू शकता उपवासाचा उपमा छानपैकी तयार झालाय। याच्यासाठी मी जे आहे ते झटपट होण्यासाठी जे आहे ते उपवासाची भाजणी रेडीमेड जी बाजारात मिळते ती घेतलेली आहे। माझी जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल उपवासाच्या उपमाची तर आपणही करून पहा। छानपैकी उपमा तयार झालाय, कोणत्याही उपवासाला आपण करून पाहू शकता। जरूर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल जरूर सामील व्हा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। धन्यवाद।